सध्याचे जग हे AI बनत चालले आहे. AI तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता महत्त्वाची असून उद्याचे जग हे AIच्या तंत्रावर नव्हे, ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल असे विचार ज्येष्ठ लेखक आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केलेत. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र, मायर्स MIT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 30व्या तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी MKCLचे वरिष्ठ सल्लागार व शास्त्रज्ञ डॉक्टर विवेक सावंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विश्वशांती केंद्र, मायर्स MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, MIT विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल कराड, कुलगुरू डॉक्टर रविकुमार चिटणीस, कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे, अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद पात्रे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी विश्वशांतीच्या जीवन कार्यासाठी उपस्थित सर्वांच्या वतीनं डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. योगगुरू अनंत कोंडे व मारुती पाडेकर गुरुजी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पीस स्टडीजच्या वतीनं सेंटर फॉर एक्सेलन्स इन संस्कृत अँड IRS स्टडीज कोर्सच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. विश्वास पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांना जिजाऊंनी विश्वशांतीची प्रेरणा दिली. त्यांच्यावर संतांच्या विचारांचा प्रभाव होता. शक्ती, युक्ती आणि भक्तीचा संगमातून स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्यातून मानवी जातीचे कल्याण केले. म्हणून शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ राजे झाले. डॉक्टर विवेक सावंत म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील अद्वैत कल्पना ही आपली संत परंपरा आहे. ही पुढे नेण्याचे काम डॉक्टर कराड सरांनी केले. आज बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्थेची गरज असून त्यातून भारत आत्मनिर्भर होईल. विद्यार्थ्यांना स्वचा शोध घ्यायला शिकवा. स्वच्या शोधाच्या साधनेतून विश्वशांती प्राप्त होईल. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा संदेश जगभर पसरवण्यासाठी या व्याख्यानमाला महत्त्वपूर्ण आहेत. ज्ञानोबा तुकोबा टाळकुट्यांचा विषय नाही, हे एक चांगले जीवन जगण्याचे सार आहे. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी संतांचाच एकमेव मार्ग आहे. डॉक्टर RM चिटणीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉक्टर मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हे काही जिल्ह्यापुरतं होतं. पण आपल्या प्रतिभेच्या आणि कर्तृत्वाच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मानव जातीवर उपकार केलेले आहेत आणि जे अदृश्य स्वरूपात मोठं त्यांच्या लौकिकाचं साम्राज्य आहे ते मात्र अद्याप नष्ट झालेलं नाही. तो आज AIचं जग आहे. AI ना, AIचं जग आहे म्हणजे तंत्रमंत्र हे तंत्राचं आहे. पण मला असं वाटतं की तंत्रापेक्षा मंत्र महत्वाचं आहे. AIला कुठेतरी मर्यादा आहे. लोक असं म्हणतात, मी साहित्यिक म्हणून सांगेन की AI वर जग चालणार नाही, तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर चालणार आहे. शेवटी एखादं खेळणं हे माणूस खेळण्याला चालवतो. खेळणं माणसाला जास्त काळ खेळवू शकत नाही. आणि उद्याचं जग जर कुठल्या धोरणावर चालेल तर ते AIच्या तंत्रावर नव्हे तर ज्ञानोबा तुकारामाच्या मंत्रावर चालेल. हे आपल्याला विसरून चालणार नाही.